माझ्या दीदीला भेटवतो, वैष्णवी दीदीला, जी US ला असत्या. तनिष्का झोपेत उठून आल्या आणि मी काय कायम ऍक्टिव्ह दिसते. आलोय मॅगडीला. काय केल्यास? बर्फ स्वच्छ केला. आमच्या घरात कामाला येतेस का? नाही रुपड्याला मन चोरून पाहत. मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि माझी गुड मॉर्निंग झाली 2 वाजता. आता अंघोळ करून आलोय खाली. आणि तुम्हाला मी आज माझ्या दीदीला भेटवतो, वैष्णवी दीदीला, जी US ला असत्या अभ्यास करायला आणि आता जॉब करायला. म्हणून ती कमीत कमी 2 वर्षांना आल्या. तुम्ही कधी तिला भेटला नसशीला, म्हणजे ब्लॉग चालू केल्यापासून ती कधी चाललेलं नाही. तर तिला भेटवतो. लेट्स गो. कारण तिच्या लॅपटॉपवर व्हिडिओ अपलोड करायचा आहे, पहिलाचा, जो एवढ्या दिवसांनी टाकला होता मी. म्हणजे तो काल आला असेल. चला. त्या आल्या 20 भेटल्या. युनिफॉर्म बघा कसा आहे. तनिष्काचा पण असाच आहे, पण ती घालत नाही. तू का घालतेस? बकवास. तुला कसं वाटतं हिचा युनिफॉर्म? वॉचमनची नोकरी असल्यासारखं. चलो वैष्णवी तिला भेटून येतो. कसं आहे, मी पण अवतारतच असते कायम. मी सकाळी उठल्यापासून चालू करते बघ. मी कुठं चांगलं दिसले तरी पण पोरी खोळ्या आहेत. ही दीदी माझी जी बाहेर असते, जी तुला तुम्ही बघितला नसशील. मी आताच काढणार आहे, नंतर मी चांगली असते ना. पोरींची लई नाटकी असतात ना, म्हणून तर असं असतं ना, तसं असतं ना. माझी रूम मेस आहे. माझ्यापेक्षा बरीच आहे. ही एवढ्या बॅगा घेऊन आलेली तसंच टाकल्या समुद्रीच्या जागेवर. कारण ती गेल्या UK ला. तिला घालवल्यामुळे तिची बेडची जागा. बघ दीदी तुझ्यावर अत्याचार. गेल्यावर तुला विसरल्यास. येस, थांबा. तर व्हिडिओ अपलोड करून आता बॅक टू होम. म्हणजे दीदी खालच्याच घरी राहत्या, म्हणजे आम्ही लागूनच राहते. तर आता बघूया जेवायला काय आहे, जेवतो जरा आणि बघूया आज दिवसभरात काय करते. 100% आजपासून ब्लॉग दररोज. विचार करत असाल, अरे कसा बसला जरा, तुम्ही आता विचार करत असाल मी कुठं आले. तर आमच्या आजोबांची गाडी कामाला सोडलेली, ते आजोबा मला घेऊन आलते. म्हटलं मग आजोबांबरोबर ब्लॉग करायचं धाडस नाही अजून माझं. मग आता मी दाढी करायला जाणार आहे. इथं आजोबांना सोडले, आजोबा घरी येणार आणि मी दाढी करायला जाणार. जरा बॅक टू सोबर लुक, जंगली लुकमधनं. तर लेट्स गो. बघूया दाढी केल्यावर कसं दिसते. चिकनच एकदम. बघूया पण कसं दिसणार. बघूया बिफोर लुक बघा, मग आफ्टर लुक बघूया. बळी अवस्थेत आली सलूनला, मिररला. तर चला बघूया. नशीब कुणाचं नसावं. मी आता आलो आणि ते म्हटले अर्धा तासानं या. मग आता सॉरी 1 तासाने या. मग आता 1 तासाने येणार. आणि कोणतरी सुख केलं मला. नाही मला दुसऱ्याला करायला कोणतं लहान पोरगी येतं तिला. आणि तर आता मी चालले कुठे, तर तनिष्का बरोबर बाहेर हॉट चॉकलेट प्यायला. कारण माझा कसा तुम्ही मगाशी पण खवखवत्याला बघितला असशीला, आणि त्यामुळं म्हटलं जरा हॉट चॉकलेट पिऊया, कशाला पण बरं वाटते. चला. फ्रेंडसाठी घरी आलोय. तनिष्का यायला लागल्या. मुगू मी दाढी करून येणार आहे. थांब जरासं. दाढी टोचत्या माझी. कसं आहे, लावण्या पण आल्या. लावण्या म्हणजे माझी सगळ्यात लहान बहीण. जरा पोळी पण आहे, पण असू दे. आणि मम्मीचं नवीन कलेक्शन आले. जर तुम्ही ड्रेस मटेरियल घेणार असला तर येऊन 100% विजिट करा. शुभारंभ कलेक्शन. नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. 100% घ्या मग. 100% सगळ्यांनी. जबरदस्ती आहे, जबरदस्ती आहे. या हा बरोबर आहे. रोज बघा. टोचती तुझी दाढी. होय काय? हो. काश पोरी पण असत्या, मला कोण असं म्हणणार आहे दाढी करून आलो असतो लगेच. आता काय करायचं, मजबुरी आहे. काय त्रास. मम्मीला पण पोचलो असतो, पण आता मम्मी कामात आहे. काय करायचं. पण असू दे. तनिष्का यायल्या, जरा बघूया काय करतो. हा आता आल्या तनिष्का गाडी घेऊन. आणि आता बसलेली का बायांसारखं केस विस्कटून लगेच उठून सरळ बसल्या. आणि आम्ही चाललोय कुठं? मॅकडॉनल्ड्स. कसा ते हे नसते का असं पोरींचं हेच वेगळं बोलतात काय तर असं प्रोनाऊन्सिएशन किंवा ते ऍक्सेंट परत म्हण. हा. आणि मला काय तर गरम प्यायचा आहे. खात्याला 300 रुपये. 300 रुपये दोघांचं भागात असलं तर चला. हा मग काय प्रॉब्लेम नाही. चला. नाही मला दाढी पण करायची आहे, विसरलो. तोंड पडलं. बरोबर घ्या. चला. तनिष्का आणि तनिष्काच्या मैत्रिणी. म्हशी. टायमिंगला बरोबर कॅमेरा चाललो आणि म्हशी आल्या. तनिष्काच्या मैत्रिणी आल्या. गा भेट घेणार नाहीस?
गळा भेट घे की त्यांची थांबून तिथं. नको तर तनिष्काची गाडी आहे म्हणून आपण कशी पण रेमटू शकतो आणि समोरच्याला टेकवू पण शकते. बरोबर आहे का नाही? हो सार्वजनिक गाडी आहे ना. तनिष्का गाडीची काळजी लई घेते म्हणून तिच्या गाडीची मजा घ्यायला भारी वाटते. जी गाडी काळजी घेत नाही त्यांना काय वाटत ना. आता अश्वाची गाडी गबाळ्यांसारखी असते त्याला काय वाटत नाही काय करू. पण ही गाडी कसं सगळं पांढरं पांढरं तुम्हाला लाईट पण पांढरी आहे गाडीची आतली तुम्हाला दाखवतो हे बघा. मग तेच त्यामुळे या गाडीचं काय तर बात करायला मजा येणार 100%. चिखलात एकदा घालायला पाहिजे 100%. पावसाळा आल्यावर मला लक्षात करा. चालवत तनिष्का झोपेत उठून आल्या आणि मी काय कायम ऍक्टिव्हच दिसते. आलोय मेगडीला. या मेगडीला तसे बरीच लोक येतात म्हणजे असं हायवेला बिवेला थांबणारी. असं विचार केलाय मी आता कारण पोरी पण भारी दिसणारे येत असतात. बरोबर आहे ना? बघतो मग पोरं बघू जवानी घालवू माझी. काय वाईट आहे पोरी बघणार. सॉरी बस घाण आहे. एक पण पोरगी नाही पण काय करायचं. एक पोरी पण नाहीत आणि मी म्हशीला घेऊन आलोय. तुमच्याकडे कुठलं पेट असेल कुत्रं डुक्कर मांजर सॉरी हॅमस्टर पण आमच्याकडे म्हस आहे पांढरी. बरोबर आहे का नाही? 100% म्हणजे मान्य केलं म्हणजे रिअलायझेशन चांगलं आहे. न मान्य करून मला काय मिळणार आहे? तू थांबणारच काय? नाही ते पण आहे नाही पण रिअलायझेशन असणं चांगलं आहे. रिअलायझेशन असणं चांगलं आहे. तुम्ही पण रिअलायझेशन ठेवा आयुष्यात. म्हणजे कोणी दुसऱ्याने डिमोटिवेट केलं तर डिमोटिवेट होऊन घ्या. बरोबर आहे का नाही? बरोबर 100%. तर बघतो आता कॉफी मागवली. हे नाही हिनं कॉफी मागवली. आयुष कॉफी मागवल्या एवढ्या थंडीत. म्हणजे थंडी बाहेर दिसत नाही पण थंडी लय पडल्या. मोठं बोलली अरे खरंच. बरं असं दे. म्हणजे डोकं जसं दारू पितात तसं तू कॉफी पितात असं म्हणायचं तुला. म्हणजे तू पिंडकी आहेस. ते सोडा मी हॉट चॉकलेट मागवली कारण मला थंडीत असलं काय जाणार नाही आणि काय करायचं त्रासच आहे. थंडी मला सहन होत नाही. कसा बाद होते ना काय तर होतेच मला म्हणून नाजूक आहे मी. बरोबर आहे का नाही? म्हणून मला मम्मीला सांभाळून ठेवत्या. गोंडस आहे मी. आयुष्यात लहानपणीपासून मेगडीला आले लहानपणीपासून. आणि आज मी काय डिस्कवर केले तर तुम्ही इथं बघून घ्या. इथं लहान खाली पोर्ट आहे चार्जिंगसाठी आणि आपल्याला माहित नव्हतं. मग म्हणजे बघ आपण किती अडाणी आहे. काय उपयोग म्हणजे मला मीच अडाणी वाटायला लागलो. मला दुसरी वाटायची. आणि या प्रकारे ऑर्डर आलेली आहे. ब्राउनी सांगितलेले हो. तर आता तुम्ही विचार केला असाल आम्ही असं हैराण का होतो कारण आम्ही सांगितलेलं त्यांना ब्राउनी द्यायला आणि त्यांनी आम्हाला मफिन दिली. बरोबर आहे का नाही? कारण गोड मीच खातोय. गोड ही खायचं बंद केल्या कारण नाही आईस कॉफी प्यायल्या. जिमला जाते आईस्ड कॉफी चालते. आईस्ड कॉफी चालते त्यात गोडच असते. असू दे तेवढं कन्सेशन चालतं. मोठमोठे शब्द बोलायचे नसतात माणसाने. कन्सेशन हे ते. साधं बर्फाची कॉफी पित्या. कसलं वाटते मराठीत बोलल्यावर. आईस्ड कॉफी नाही बर्फाची कॉफी. बस आब्रू काढू नकाच कॉफीची. माझी काढ चालेल कॉफीची नाही काढायची. कॉफीची जास्तच आहे. तोंड कसलं पडलं. बरं ते नाही हे चांगलं आहे. हॉट चॉकलेट परवा सिद्ध्याबरोबर म्हणजे माझ्या मित्राबरोबर गेलतो. त्याने हेझलनटवाली घे म्हटला आणि ती लय बकवास होती. त्यासाठी मी त्याला आजपर्यंत शिवाय देते. पण असू दे चालते. खातो म्हणतो पितो. तनिष्का आय हॅव अ चॅलेंज फॉर यू. तू सगळ्या मंथचे मराठीत म्हणून दाखव. काय मंथचे? मंथ म्हणतात. मंथ हा महिना मराठीत काय म्हणायचं? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून. ते आपण म्हणत नाही काय ते मराठीत कसं म्हणतात ते? आषाढ आषाढ. ते काय येत नाही मला. बस काय उपयोग नाही आजकालच्या जनरेशनचा. मराठी साधं येत नाही. तुला येतं? सॉरी मी जरा फोकस आहे. मी नंतर तुम्हाला म्हणून दाखवणार 100%. म्हणजे मी सांगितलं असतो पण मी कॉफी हॉट चॉकलेट प्यायले ना तर मी सांगितलं असतो. तुम्हाला पण माहिती आहे मी असं करत नाही. तनिष्का कसं वाटायला बर्फ खायला? अजून बर्फ ओढत बसल्या. आता परत बघू रिफिल हवं होतं नाही बघ. त्यात बर्फ राहिला का फक्त आणि माझी हॉट चॉकलेट राहिली म्हणून मी तिला जळवू शकतो. कसलं पडते तोंड. मला पोरींचं तोंड पाडायला गेली मजा येते. काय माहित आतनं मजा येत्या. काय केल्यास? बर्फ स्वच्छ केला. आमच्या घरात कामाला येतेस का फरशी पुसायला? फरशी पण एवढी स्वच्छ पाहिजे. बस असलं रोस्ट होतं गणतनिष्का.
100% तनिष्का एवढं कोण रोस्ट होत नसेल आमच्यात. म्हणजे नॉर्मली तुम्ही नुसतं कारण शोधत असता कुठं चान्स मिळेल मला रोस्ट करायचा. तुला ऍक्टिव्ह नाही, मी सगळ्यांनाच करतोय. साक्षीला पण करतोय, त्यानंतर ईशा पालकरला पण करतोय, उद्देशाला पण करायचो करतोय. ती भेटलेलीच नाही लय दिवस. कसं आहे सपलं. चला हीच घाणेरडी चाटून का म्हणतेस. आता निष्काच्या कव्हरमध्ये मला 500 रुपये दिसायला जातात. डिझेल टाकायचं गाडी. ताईला रडवतो. चला तर आता गाडीत तर बसलोय. आता विचार करालोय कुठं जायचं, काय करायचं. साक्षीला फोन लावा लागलोय, ती कुठं आहे बघूया. साक्षीचा फोन बंद आहे, झोपली असेल, झोपा काढते नुसतं. तरी पण बघूया आता काय करतोय. कंटाळा आलाय मला एवढा. घरी तर जायची इच्छा नाही. लेट सी. तर आता आलो घरी, काय केलोच नाही त्यानंतर. आणि होमलेस पर्सन से हाय. आणि मी लक्षातच विसरलो, म्हणजे डोक्यातच विसरलं माझ्या की मी दाढी करायची आहे मला. ते करायला चालली. बरोबर आहे ना. दाढी असल्यावर कसलं दिसते मी, खुखार होय ना. सॉरी मी प्रेमळ आहे ना, पण म्हणून मी असा लुक ठेवू शकत नाही. चला तर आता आले परत मिररला. मगासारखं परत रिजेक्ट करायला नको. मगाशी आता नावी पण रिजेक्ट करायला लागलं. माझ्या चेहऱ्यावर तुम्ही लुक दिसू शकताय. तुम्हाला दाढी केल्यावर मी कसलं चिकन दिसायला लागलोय, पण काय विषयच नाही त्यात. आणि आता अश्विनचा फोन आलता, त्याने एका हळदीला बोलवलाय, तर लेट्स गो. तिथे जाऊया. जरा कपडे चांगले घालतो, असं जाऊ शकत नाही ना शॉर्टवर, म्हणून लेट्स गो. चला बघूया कसा आहे माझा चिकना लुक. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग. कसं आहे गाणं ते पण. चला ह्याला येतो, म्हणजे हळदीला जातो. लग्नाला आलतो आश्व्याच्या पाहुण्याच्या, कोणतर काय पण असू दे, पण त्याच्या पाहुण्यानं फॉरेनर करून आणल्या. ते आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कार्यक्रमातलं दुसऱ्याचं कसं दाखवू, पण फॉरेनर करून आणल्या. मग आता ते झालं कार्यक्रम. तर लेट्स गो होम. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.